हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची जुने सुरुवात. हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची जुनी सुरुवात. आता किती दिवस आपण नवीन दिवसाची जुनी सुरुवात करणार आहोत? अजून किती आपले एपिसोड येणार आहेत काय माहिती. बोंबाडचे तर आठवडाभर येणार होते. आठवडाभराचे 14 एपिसोड तरी झाले, 15 एपिसोड झाले आपले. आता किती आपण तर म्हणजे आठवड्याचे 7, म्हणजे तिच्या 2चा आपला 1 असतो ना, तिचे 2 व्हिडिओचा आपला 1 पॉडकास्ट असतो. सो आपले तर बरोबर आहे, आठवड्याभराचे 7 पॉडकास्ट आपले झाले असतील हिच्यावरती. आणि आता अजून किती चान्स देते. आणि तुम्हाला कसं वाटतं ॲक्च्युली हे ऑल्टरनेट डे, ते मला नक्की सांगा. तर मम्मीला दाखवण्याचा जो व्हिडिओ होता तो स्क्रिप्टेड होता आणि मम्मीला बोलवून आणण्यात आला आहे स्पेशली, की इतकं बोलताय तर ये बाई ये. आणि अगेन तेच हुकुम का इक्का. आणि शेवटी तिने तो एक्का बाहेर काढलेला आहे. आणि शेवटचा म्हणजे तो शेवटचाच व्हिडिओ होता. उलटे पुलटे सुलटे सगळं टाकते, त्याच्यामुळे मग ते असं वाटतंय की मम्मी खूप दिवसांपासूनची आहे. पण आज तुम्ही जर बघितलं तर मॅक्शी क्वीन तीच मॅक्शी घालून बसलेली आहे. तर ते पाहता मम्मीला 1 दिवसापुरती बोलवली. मम्मी आदल्या दिवशी आली. मम्मीचं तेवढं फुटेज घेतलं आणि बस लोकांना दाखवलं की माझ्याने मम्मीचं सगळं काही आलबेल आहे. पण मला मम्मीचं एक गोष्ट अजून एक कळत नाही आहे की कशी आई आहे ना. म्हणजे आईला पण नाही सांगावं असं वाटलं की बाई जा, जरा सासूला भेटून तरी ये, नाहीतर म्हणजे राहू नकोस, भले पण ॲटलिस्ट थप्पा करून तरी ये. आणि भक्तांनाही जाणून घ्यावं असं नाही वाटलं. भक्त अगदी म्हणजे सर्वज्ञानी भक्त, काही ताईने सांगितलं नाही. ताई नुसती आपली ॲरोगंटली अगदी मण्यासारखेच भक्त आहेत वाटतं. मिंधे, बुळचट, कणा नसलेले आणि अजिबात स्वतःचं काहीही अस्तित्व नसलेले. अक्षरशः फक्त जेवाजेवीसाठी, मिडनाईट कम्फर्टसाठी आसुसलेले, त्यासाठी कुठल्याही थराला जाणारे, आई आणि कोणाचाच काहीही कशाचाही संबंध नसलेले. आता तिथे काय होतं आहे की तिथे मिशा जी आहे ती मिशा सगळी वाट लावते, मिशा घाण करते. आणि ती वहिणाबाई पण घाण करते आहे तिच्या माहेरी. आता ती पण कलेश करणार आहे, ती पण घाण करणार आहे. तर एकंदरीतच काय आहे की यांच्या घरातल्या ज्या मुली आहेत, मुली सुना सगळेच म्हणजे पूर्ण खानदानच गडबड आहे आणि पूर्ण खानदानच एकदम घाण आहे. तर जे भक्त कॉमेंट करतायत ना की ताई टाळी एका हाताने वाजत नाही, बोलणाऱ्यांना बोलू दे, ते एका बाजूचंच बघून बोलतात वगैरे 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 वगैरे. तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की टाळी एका हाताने वाजत नाही ना, मग दुसरा हात तुमच्या ताईचा आहे हे पण लक्षात असू द्या. आणि जे काही तिच्याबरोबर होतं आहे ना, तो पण तिचाच कर्म आहे. कारण ती प्रत्येक वेळेला जे ज्ञान देत असते ना, म्हणजे कर्मावर माझा विश्वास आहे, कर्मावर माझा विश्वास आहे. आता हा तुझा कर्माच आहे, तो तिचा कर्माच आहे. तिच्या कर्मच तिच्यावरती फिरून आलेला आहे. ते जसं ती दुसऱ्यांच्या बाबतीतले कॉमेंट्स ठेवायचे ना, आता तिच्या बाबतीतले लोक कॉमेंट्स ठेवून मजा घेत आहेत. आणि प्रत्येक वेळेला ना जी व्यक्ती व्यक्त होते, जी व्यक्ती बोलते ती चुकीची असते असंही नाही आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की अरे ती तरी काही बोलली नाही, तिने तरी काही असं केलं नाही, पण ह्यांनीच सगळं काही उघड केलं. तर कसं आहे ना, ह्या बाबतीमध्ये कधी कधी काय होतं की एखाद्या गोष्टीची ना परिसीमा, अंत पाहिला जातो आणि मग ना ते कुठेतरी फुटतं. म्हणजे त्याचं आता ते अजून लपवून ठेवूच शकत नाही. नाहीतर मग लोक त्या समोरच्या व्यक्तीवरच अननेसेसरी आळ टाकत राहतात आणि मग ते लपवाछपवी करता करता म्हणजे ते इतकं बिल्टअप होतं की ती समोरची व्यक्ती आहे ना घुसमटून जाते. आणि मग ते किती ना पाणी असं डोक्यावरून गेल्यावर किती आपण गप्प तरी बसणार, मग ते असं एकदम उसळी मारतं. तसं ते बोंबाडच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे बोंबाडच्या सासूने तिच्या बाबतीत केलेलं आहे. मग ते वहिनाने पण केलेलं असू दे, नाहीतर हिने सासूने केलेलं असू दे. तर तुमची ताई काही काय म्हणतात सभ्यतेची आणि एकदमच काहीतरी भोली सुरत मुरत अजिबात नाही आहे. जर सासूने 1 टाळे मारले असेल ना, तर 4 टाळ्या तुमच्या ताईने मारल्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट ती हे ह्यासाठी नाही सांगत किंवा आतापर्यंत ह्यासाठी गप्पा आहे कारण मेन कल्प्रिट ती आहे. तिने या सगळ्याची सुरुवात केली, तिने खोटेपणा केला आणि तिने इतकं खोटं केलं आहे, पहिल्यापासनं इतकं रचलं आहे की आता ती जर एखाद्या ह्याला पण बोलायला गेली किंवा एखादी गोष्ट पण सांगायला गेली ना, तर तिचा सगळा जो खोट्याचा इमला आहे ना तो सगळा ढासळून पडेल आणि तिची रिॲलिटी बाहेर येईल. म्हणून ती गप्प आहे. ती काही महान नाही आहे,
खूप महान आहे, तिला कोणाबद्दल काही बोलायचं नाही, काही सांगायचं नाही, घरच्या गोष्टी उघड नाही करायच्या, ह्यासाठी ती बोलत नाही आहे अशातला भाग नाही आहे. ती ह्यासाठी बोलत नाही कारण मेन कल्प्रिट तीच आहे. तिच्यामुळेच ही सगळी घाण झालेली आहे. राहिला प्रश्न तिच्या डिलिव्हरीचा, तर ते बरोबर सांगितलं. मग ते दुखण्याबरोबर रडायला आली आरोना करत. त्याच्यामध्ये पण तिला सिंपथी मिळण्याचं काहीच कुठेच वाव नाही आहे. तो मण्यार जर तिला त्यावरून सिंपथी देत असेल तर कसली सिंपथी? पहिली प्रेग्नन्सी तर आईने करायची असते. म्हणजे असं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे, पण जनरली असंच असतं ना. मग तुझ्या आईने करायला पाहिजे होतं. जर तुझ्या आईने नाही केलं तर सासूचा काय दोष त्याच्यामध्ये? मग आईला दोष द्यायचा होता. आईशी तर चांगली आहेस, मग सासूशी काय वाकडं? मग सासूने काय केलंय त्याचा दोष तू सासूला नाही देऊ शकत जर तू आईला नाही देतेस तर. आणि तुझ्या बाबतीत जर तू सासूला दोष देते तर तुझ्या आईने काय वेगळं केलंय? तुझ्या आईने ना तुझं कर्तव्य नीट बजावलंय ना स्वतःच्या सुनेचं बजावलंय. तिने माहेरी जायला पाहिजे होतं ना. तिच्या माहेरच्यांनी दार बंद केलेलं तर ती सासूकडे येऊन पडली. तुझं काय होतं? तू का सासूवर निर्भर आहेस? तू कशाला सासूसाठी हे करतेस? सासूला उगाचच आरोप लावतेस. तुझी आई तर धडधाकट होती. तुझ्या आईच्या मर्जीने, तुमच्या घरच्यांच्या मर्जीने लग्न झालेलं आहे. तुझं तर असंही काही नव्हतं. मग तुझ्या आईने करायला पाहिजे होतं ना. त्याचा आळ सासूवर का ढकलते? दुसऱ्या वेळेला तर तू बाहेरच होतीस, तर त्याच्यामुळे तू का मग घेऊन बोलवायची होती ना सासूला. आली असती ती तुझ्या सेकंड डिलिव्हरीच्या वेळेला तुझं सगळं करायला. जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप टाकतो ना, तेव्हा आपण स्वतःच्या बाजूने किती क्लिअर आहोत ना ते एकदा पडताळून पाहायचं असतं. ते तर नाहीच आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. ही घाणेरडी सवयच आहे DBSला आणि त्यांच्या अंड्यांना. तर तुझ्या आईने किती केलं ना तिच्या सुनेसाठी, मुलीसाठी ते बघा आधी, आणि नंतर मग दुसऱ्याच्या आईकडनं अपेक्षा ठेवा. तुमची ताई कुठल्या तोंडाने बोलणार आणि काय बोलणार ह्याचा जरा विचार करा. अंड्यांनो, मोठ्या टाळ्यांच्या गोष्टी करतायत. सिक्सर कुठले? टाळ्या वाजवण्याच्या पलीकडे काही येतं का? झमुरे लोक बजात ताली येडे कुठचे. आणि हे सगळं ना मुळात आईने शिकवायचं असतं. हे संस्कार असतात. त्या मैत्रिणींना भेटायला कुठले काय, कोणाचं काय नाही, काय कसल्या मैत्रिणी, मतलबाच्या मैत्रिणी, फालतू मैत्रिणी, एकापेक्षा एक वाटोळं करणाऱ्या मैत्रिणी, अशा संगतीमध्ये भेटायला दिलं. अजून म्हणजे जे आहे ना ते आणि घाण करणार कलेशी मैत्रिणी, ज्यांचं स्वतःचं सगळं फाटलेलं आहे आणि दुसऱ्याचं कुठे शिवणार, दुसऱ्याचं आणि फाडतील, अशा मैत्रिणींना भेटायला गेली. पण सासूला बघायला पण नाही गेली, की नाव नाही की काय नाही, की आई पण नाही सांगत की जाऊन भेट म्हणून. आई पण तिथून निघून आली मोठी लेकीच्या बुलाव्यावर. असली मिंधी आई. त्या आईची पण आता लागणार आहे. आली आहे तिथे वैना. बघूया आता किती दिवस इथे पळून लपून बसते. आता काय पुण्यातच मुक्काम ठोकणार वाटतं मम्मे. म्हणजे चाशू एकदा लाथ मारून बाहेर काढणार, मग चाशूशी भांडणार लेक. मग कुठे जाणार? बॅग बांधून लक्झमबर्गला जाणार. मोठं घर घेते ना, मग तिथे जाऊन राहा मम्मे. बघ तुला ठेवते का लेक तुझी. मोठी बाता मारते. एकापेक्षा एक भेटलेत आणि सगळे असे ना, म्हणजे हिने तिच्या सासूची वाजवली ना की वहिना हिच्या आईची वाजवते. मस्त, एकदम मस्त. मज्जाच आहे. मज्जा. मी काय म्हणते बोंबडे, तू एकपट केलंस ना तर तुझ्या आईला 3 पट मिळणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे. सो हे सगळं बोलण्याचं आणि मागचे गडेओळे मुडदे उखाडण्याचा एकच हेतू आहे, म्हणजे खाण तशी माती. मला इतकंच बोलायचं आहे. खाण घाण आहे म्हणून माती सडकी आहे, किडकी आहे, मातीत किडे पडलेत. बाकी समझने वाले समझ गए, नहीं समझे वो पोवो देखो. मूविंग ऑन टू पॉडकास्ट म्हणजे जे आहे आता व्हिडिओ रिलेटेड पॉडकास्ट, करंट व्हिडिओ रिलेटेड पॉडकास्ट. सो एकतर कसला झुरका मारते तर ते काय माहिती, म्हणजे झुरका मारत व्हिडिओ बनवते आणि टायटल देताना मला वाटतं पावशर लावते वाटतं. ते तुलसी बागेचं तुसली बाग करून टाकलं होतं. आणि गणपती दाखवते कुठला, म्हणजे गेट कुठला दाखवते आणि दर्शन करायला कुठलं जाते. हिला काय वाटतं की हिच्या अंड्यांसारखे म्हणजे सगळेच इथे सडके बसलेत, कोणाला काहीच कळणार नाही, किसी को कुछ भी पता नाही चलेगा. अगं बाई, तू त्या व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतंस ते गाडीतनं तू ते शूट घेतलंयस. दगडूशेठ हलवाईचं, श्रीमंत दगडूशेठ हलवाईंच्या बाहेरून गाडी जात होती आणि तिथे तू गेलीच नाहीस. आणि नंतर जो गणपती दाखवलास, जिथे तू दर्शन करायला गेलीस, तो गणपती होता मानाचा गणपती, 4था मानाचा गणपती आहे तो पुण्यातला, तर तुळशीबागेतला म्हणजे. तर तिथे गेली आणि तू कॅप्शन पण दगडूशेठ हलवाईंचं दिलेलं आहे. सो किती म्हणजे किती इतकं अपफ्रंटली खोटं बोलून सुद्धा
लोकांना अजूनही हिच्यावर विश्वास आहे आणि ही देवा धर्माच्या गोष्टी करते. ही साधं म्हणजे वेळात वेळ काढून जाऊ नाही शकली, जरा लाईनमध्ये उभी नाही राहू शकली. तिथे तर तो बोर्ड पण दिसत होता तात्काळसाठी, म्हणजे 100 रुपये तेवढे पण देण्याची हिची दानत नाही. हिने कल्टी मारून दुसरा गणपती आणि म्हणजे जे लोक पुण्यातले पण नाही आहेत ना त्यांना पण माहिती आहे, इतका फेमस आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाईचा गणपती. आणि इतकी फेकाफेकी करण्याची हिंमत कशी होते या बाईची, किती हॉरिबल आहे ही बाई. म्हणजे इतकं नसात खोटं भरलंय ना हिच्या, की ही खोटं पण अगदी खऱ्यासारखं, म्हणजे हिला असं वाटतं की मला खरं वाटतंय ना म्हणजे सगळ्यांना खरं वाटणार. हे खोटं नाहीच आहे, म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यावरच पट्टी आहे आणि खोट्याला खरं करण्याचं असं काहीतरी हिचं जब रसायन आहे फालतू गुटची. आणि इतकं म्हणजे मी तुम्हाला बोलली ना की कमल पाणी भर नयन गगन बघ, तसं म्हणजे लिटरली हिला मी जे सांगते, जे पॉडकास्टमध्ये मी बोलते ते ही प्रूफ करत असते. बोंबाड हे बोल, बोंबाड ह्याचं सांग, बोंबाड ह्याचं काय झालं, बोंबाड हे प्रूव्ह कर, बोंबाड सबस्क्रायबर नाही आले, बोंबाड एडिटिंग मण्यार करतो, बोंबाडला मुलींची आठवण येत नाही. तर लगेचच तिन्ही पॉईंट प्रूव्ह करून मोकळी. एकतर आईला पहिले घेऊन आली, म्हणजे ते तर सारखं सारखं आई कुठे आई कुठे आई कुठे आहे, तर खरोखरच आईला पकडून घेऊन आली, आपलं कनपट्टीवर ठेवून बोल मम्मा एवढंच बोलायचं आहे, मम्मा एवढंच बोलायचं आहे आणि बस झाला तुझा कट, एवढाच तुझा रोल आहे, 50 रुपये घ्या निक्कल लॉडियन, असं आईला पकडलं. आणि त्याच्यानंतर आता काय तर सबस्क्रायबरला पण घेऊन आली आणि त्यातल्या त्यात म्हणजे गावठी लोकांमधला म्हणजे सगळं पब्लिक थुकरट आहे, इतकं थुकरट आहे मंडळी, बाप रे बाप. काय तर ही म्हणत होती ना की तुमच्यासाठी हे काही विशेष नसेल पण माझ्यासाठी हे खूप विशेष आहे, तुम्ही इथेच असता तर तुम्ही इथे कधीही जात असाल आणि तुम्ही आठवड्यातनं एकदा दोनदा महिन्यातनं कधीही जाऊन तुम्ही शॉपिंग करत असाल, पण माझ्यासाठी हे खास आहे. तर नाही ग बोंबाड, कसं असं, कसं तुला असं कसं वाटू शकतं, इतकं चिंदी पब्लिक आहे तुझं, इतकं फालतू पब्लिक आहे की ही बाई आली आहे काहीतरी ही दाखवते आणि हे त्याचंही त्या गोष्टींचीही विचारपूस करतायत की हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं, या दुकानाचं नाव सांग त्या दुकानाचं नाव सांग. अरे देवा, म्हणजे आता काय म्हणायचं या लोकांना. आता ती येऊन तुम्हाला आता मध्ये मध्ये येऊन सांगणार आणि मग तुम्ही तिला विचारणार तुम्हाला नाही माहिती या गोष्टी कुठे, म्हणजे तुम्ही कुठे राहता नेमकं, म्हणजे तुम्ही इतक्या वर्षात जर तुम्ही महाराष्ट्रात राहून तुम्हाला या गोष्टी कुठे मिळतात माहिती नाही तर तुम्हाला काय म्हणजे तिने सांगून पण काय फरक पडणार आहे, तुम्ही जाऊन घेणार आहात का. आणि अर्थात जर तुम्ही पुण्यात राहताय आणि तुम्ही जर तिला प्रश्न विचारताय तर मग तर शक्यच नाही. म्हणजे तुम्ही इतके भीक लागलेले आहात की तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला माहिती नाही. जनरली जे लोक खरंच ज्यांना एक्सपोजर असतं, जे लोक वरचेवर खरेदी करत असतात, शॉपिंग करत असतात, ज्यांना आवड असते ते लोक नुसतं त्या जागेचं म्हणजे फक्त बघूनच सांगू शकतात की ही जागा कुठे आहे काय आहे. आता जनरली आता जर पुण्यातले लोक असतील तर तुळशीबाग, आता तुळशीबागेत कुठे काय मिळतं हे त्यांना माहितीच असणार आहे. पण जर हे लोक पुण्यात राहून आत्ता आलेलीला हे विचारत असतील की कुठे तिथे, तर तुमच्याकडून हे पॉसिबल नाही. तुम्ही आत्तापर्यंत काय घेतलं नाही तर या पुढेही घेणार नाही. उगाचच फालतूचे थर्ड क्लास थुकरट कॉमेंट करणं बंद करा मूर्ख लोक, येड्या राऊंड. आणि जर तुम्ही पुण्याबाहेरचे असाल, कुठले तरी कुठे असाल, तर तुम्ही कसले येताय दलिंदर लोक, तुम्ही फक्त ताईच्या ह्याच्यानेच बघताय, म्हणजे फक्त तेच आहे, तुम्ही तीच लोक आहात जे म्हणतात ना की आम्हाला तर माहितीच नव्हतं, आम्ही तर हे केलंच नाही कधी, आम्हाला तुझ्यामुळे बघायला मिळाला, आम्ही तुझ्या थ्रूच जगतोय. तर तुम्ही तसंच आयुष्य काढा. त्याच्यामुळे तुम्ही पण हे फालतू प्रश्न विचारू नका, नॉनसेन्स कुठचे. उगाचच आपलं काय कॉमेंट नाही करता आली की नुसतं एकच कॉमेंट चिपकवायची, हे कुठून घेतलं सांग ना, ते कुठे सांग ना, काय करायचं आहे सांगून. ती म्हणून तुम्हाला रिप्लाय पण नाही करत, तुम्ही त्याच लायकीचे आहेत, ओळखून आहे ती तुम्हाला. तर अशा लोकांमधली त्यातल्या त्यात बरी अशी कोणतरी काको एकच होती वाटतं, अशी काको तिला बोलवून घेऊन आली आणि वरून सांगते पण की मी त्यांना बोलावलं, मी त्यांना सांगितलं, मी त्यांना मेसेज केला. म्हणजे ती पण स्वतःहून आलेली नव्हती, हिने तिला पण बोलवून घेतलं. असं बोलवून तर कोणी ना, असं म्हणजे चालता फिरता तुला ओळखलं पाहिजे, म्हणजे तुझे अंडे कुठले आहेत बघ. आणि जर ते तिथले आहेत तर ते तुला ओळख पण दाखवत नाही, त्याच्यावरून तुझी लेवल ओळख
तू आलेली असताना त्या बाईने तुला समोरून विचारायला पाहिजे होतं, समोरून तिने मेसेज करायला पाहिजे होता की तू आली आहेस तर आपण कधी भेटणार आहोत, ते पण तिने नाही विचारलं. मग तू तिला विचारलंस तेव्हा ती म्हणाली असेल की जाऊ दे आता एवढं विचारते आणि मी कधी विचारत होती इतके दिवस, तर आता नाही म्हटलं तर बरं नाही वाटणार, म्हणून तुझं मन राखायला आली असेल ती बाई. आणि त्या बाईला पण स्क्रिप्ट दिलेली होती. काल मी टाकलं होतं ना इन्स्टाला. म्हणजे कसं काय ह्या बाईला माहिती आहे की ती काय बोलणार आहे. ती बाई जे जे बोलत होती त्याच्याबरोबर ही पप्पेटसारखं आपलं तोंड हलवत होती. म्हैस रवंथ करते, तुम्हाला भेटून छान वाटलं तर ही पण तोंड हलवते, तुम्हाला भेटून छान वाटलं. म्हणजे बरोबर, म्हणजे जसं ती मण्यारला वगैरे करते त्या मुलींना करते ना, कारण ती स्क्रिप्ट दिलेली असते. म्हणजे त्या स्क्रिप्टप्रमाणे बरोबर बोलतायत तर ते बघून ती खुश होत असते आणि त्यांच्याबरोबरच पुटपुटत असते. असली येडी आहे ही. कोणाला फेकते तू आणि कोणाला पकडून घेऊन आली. त्याच्यामुळे तुझी पॉप्युलॅरिटी किंवा तू किती फेमस आहे, तुला लोक किती ओळखतात हे प्रूव्ह होत नाही. त्याच्यावरून हेच प्रूव्ह होतं की तू किती येड्या राऊंडची आहेस आणि तुला कोणी विचारत पण नाही. तुला काहीतरी 50 रुपये देऊन बोलवावं लागतं. असं 50 रुपये देऊन आहे ना बरंच काही होतं. 50 दिले असतेस ना, अजून थोडी दानं थोडंसं रेंज वाढवली असतीस ना आणि आले असते असे 4-5 काकू. काय टेन्शन नव्हतं. तर ते कोणाला तरी दुसऱ्याला दाखव, आम्हाला नको दाखवू. आली मोठी. आणि मला मुलांची आठवण येत होती आणि मला इतकी आठवण येते ना, मला खूप 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 आठवण येत होती. मी दिवसातनं इतके वेळेला कॉल करायचे आणि ते करायचे. अरे आम्हाला काय सांगते मुलींची आठवण येते का नाही येते, आम्हाला काय करायचं आहे. म्हणजे अगेन ही आपल्यालाच प्रूव्ह करत असते प्रत्येक वेळेला. हिला स्वतःला किती येतं ते माहिती नाही, हिला आठवण पण आपल्यासाठी येते. कळते का मंडळी. ही आठवण पण काढते ना, त्या आठवणीत आपली आठवण पहिले येते की ह्यांना दाखवायचं आहे, ह्यांना सांगायचं आहे, ह्यांना मला आठवणीने मला आठवण करा म्हणे, मला हे गोष्ट बोलायला लागेल, मला सांगायचं, मला त्यांना सांगायचं की मला तुमची आठवण येते, मला ते सांगण्यासाठी मला आठवण करा, मला तुमची आठवण त्यांना ते लोक आठवण करून देतात तेव्हा येते. आणि शेवटी बोचूमॉनच्या बोचूला चिमटा काढून तिने तो काय ते इयर कप का काय म्हणतात ते घेतलंच. म्हणजे ते पण आपलं पॉडकास्ट ऐकलं असेल, आपण बोललो ना की अरे ते काय तुझ्या मैत्रिणीने तुला येडा बनवला वगैरे म्हणून, आणि ते चांगलं दिसत होतं म्हटल्यावर लगेचच घेतलं. कसली का बोंबडे तू येड्या राऊंडची. म्हणजे स्वतःची काय आहे का तुला. आणि तुझ्या मैत्रिणी बघ कसल्या फालतू. उभे पण करू नकोस त्यांना. मोठ्या मैत्रिणी सगळं चुकीचं, सगळं काहीतरी उलटं सुलटं तुला सांगितलं, बघितलं काय बरोबर दाखवलं पण नाही, चांगल्या ठिकाणी घेऊन पण गेल्या नाहीत. मुळात तर तुला असं मुंबईत यायचं ना तर वेळ काढून यायला पाहिजे. सगळं तुला मिळालं असतं अंडर वन रूफ. आणि सिद्धिविनायकला वगैरे पण जाऊ दे, पण तुझ्यासारखं काय ना दिखाव्याची दुनिया नाही आहे ना. आमच्याकडे ओरिजिनल आणि चांगली लोक, शुद्ध अंतःकरणाची लोक राहतात. तू राह तिथे भगत पोरेला. तसं तर हिला कोणच ओन करत नाही, पण आता काय करणार. आता तिथे राहिली आहे म्हटल्यावरती आता तेच, आता तिकडचे लोक पण हिला नाही घेत्या वाटतं, म्हणूनच आता इथे पुण्यात घाण करायला आली. आता तिथेच येत राहते की काय, जोपर्यंत पुणेकर हिला हाकलत नाही. आणि ते केळवणाचं पान केळवण नुसती अशी त्या तोरणाला पण केळवण बोलत होती. म्हणजे इतकी झुरकांडी, इतकी, म्हणजे एक गोष्ट जर एकाचा सपाटा लावला ना तेच बोलत राहते. केळवणाचं पान. आता जा एकदाची आणि जाऊन ना मण्यारचं केळवणच घाल तू. ते फरवणीला जात असतो ना सारखा नांदा सौख्य भरे. केळवणाला बोलव तिला आणि घाल त्याचं व्यवस्थित. तसं पण तुला मी दिलीच आहे ना ते हे पदवी दिलीच आहे तुला श्रीदेवीची. ह्या पिक्चरमधली कुठली ती जुदाई अभी आएगी जुदाई, जल्दी ही आएगी जुदाई. कितीचं सेल आहे, कितीचं, म्हणजे काय सेटिंग लावलं. कितने में मण्यार का हम लोग कभी बताओ जरा. केळवण म्हणे केळवण. अरे केळ्याचं पान म्हणतात त्याला, केळवण कशाला म्हणतात माहितीये का ग, वाळवण कुठची. आणि इतक्या वेळेला नुसतं एकच ते घोषा लावलेला, तुम्हाला तर माहितीच राहतं. आम्हाला सगळं माहिती राहतं, तर मग कशाला तू आम्हाला परत माहिती करतं. कशाला सांगते तेच परत. तुम्हाला माहिती आहे म्हणून, तुम्हाला माहिती आहे तरी मी सांगणार. हे काय जबरदस्ती आहे.
आणि परत तेच म्हणजे ना त्या ह्यांचा सगळ्यांचा एकच पॅटर्न आहे. म्हणजे आधी कुठेतरी जायचं, मग ते आपण बघतोच, मग परत मग ती गोष्ट घरी घेऊन यायची, मग ते घरी गेल्यावरती मग त्याच्यावरती परत बोलायचं की तुम्ही तर बघितलंच की मी हे घेतलं, मी ते घेतलं, मी ते घेतलं, मग ते बोलायचं. आणि मग नंतर मग ते जे काही घेतलेलं असतं, जे आपण बघितलेलं आहे, नंतर ह्यांनी आपल्याला परत येऊन सांगितलेलं पण आहे ते, आणि परत त्याचं प्रदर्शन मांडायचं. मग एक एक वस्तू परत असं दाखवायची, हे तर तुम्ही बघितलंच होतं, हे मी इथून घेतलं होतं, हे मला इतक्याला पडलं, मग मी हे घेतलं, मग मी ते घेतलं. अरे एकच गोष्ट आम्ही 4 वेळा बघतो, तू काय दाखवत असता यार तुम्ही लोक, फालतू लोक, काय कॉन्टेंट नाही तर खतम करा ना, अभी खतम नाही हो गया ते, बस करा ना आता, कशाला ना तेच 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 लूपमध्ये आपले चालूच असतं यांचं. आणि ते आपलं 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 त्याचं एक ऑब्सेशन, त्याचं एक भलतंच ऑब्सेशन आहे या लोकांना, की आपलं आपल्याकडे. आपल्या घरात तर तुम्हाला माहितीच आहे, आपल्या घरात असा एक चौरंगा आहे छोटासा, आणि मग आपल्या घरात एक असं हे राहतं, आणि मग आपल्या घरात एक छोटीशी मूर्ती आहे. तर मी विचार केला की आपण हे घेऊया, आणि आपण नेहमी बसवत असतो आपला गणपती, तर ह्याच्यावरती आपण आपला गणपती बसवला तर किती छान दिसेल, खूप 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 छान दिसेल, म्हणून मी आपल्या घरासाठी हे घेतलं. काय आपलं यार, म्हणजे ठीक आहे थोड्या कुठल्या तरी ह्याच्यासाठी तुम्ही आपुलकी दाखवायला, किंवा मी कसं तुम्हाला आपलं समजते आणि वी आर फॅमिली आणि असं काहीतरी दाखवायला, खोटारडी फॅमिली, तुम्ही माझ्या थुकरट फॅमिलीचा एक भाग आहात म्हणून तुम्ही असं आपलं बोलता, ते ठीक आहे, पण ते एका लिमिटपर्यंत ठीक वाटतं. आज पण त्या अजून मला बघायचं आहे व्हिडिओ, पण त्या हिचा बुचडाचा एक व्हिडिओ आला आहे, त्या व्हिडिओमध्ये ती पण म्हणे की आपलं आपलं ते, म्हणजे हे सगळेच म्हणतात. उद्या हे लोक प्रेग्नेंट वगैरे झाले आणि प्रेग्नेन्सी यांची राहिली तर तेव्हा पण असंच म्हणतील का की आपली प्रेग्नेन्सी? हां, म्हणजे भक्तांबरोबर पण जेवी का की ह्यांच्या हे प्रेग्नेंट होणार आहे, भक्त पण प्रेग्नेंट होणार आहेत, असं काय आहे का, स्कीम आहे का? आपलं आपलं आपलं, किती खोटेपणा. हे खोटे लोकच हे असं करतात. आणि जर इतकंच आपलं आपलं आहे तर तुम्हाला जे कमवून देता ना त्याचा शेअर द्या ना मग आपल्या लोकांना, मग त्याच्यामध्ये वाटा ना. तेव्हा नाही, तेव्हा मी माझी मेहनत आहे, मी करते मेहनत, ह्याच्यासाठी किती कष्ट लागतात, तेव्हा आपलं नाही, मग ते आपले कष्ट का नाही? मलाही त्याच्यावरची मी खाणार, पण तुम्ही मला कमवून द्यायचं म्हणून ते आपलं. वा रे वा, आली मोठी. आणि काय ते सतत आपलं वरती बघायचं, सिलिंगकडे बघायचं, ती लहान मुलं करतात ना, मंडे ट्यूजडे वर बघणार सिलिंगकडे, थर्सडे नाही सॉरी, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. तर ते असं आठवून असं सिलिंगकडे बघून असं बोलत असतात ना, तसं हिला काय सांगताना काय आठवलं नाही की मग असं आणि वरती बघायचं. वरती काय, वरती लिहिलंय सिलिंगवर, वरती बघून आठवतं तुला? तर मी हे घेतलं खायला, आणि हे घेतलं, आणि मी 8 किलो फरसाण घेतलं, आणि आता हे सगळं घेतलं. तर मी मण्याला म्हटलं की काही हरकत नाही ना ट्राय करायला, काही हरकत नाही. कोणास म्हणाले मंडळी, काही हरकत नाही ट्राय करायला, काही हरकत नाही. अरे काहीच हरकत नाही आहे. तगडक 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 तगडक, तुझं हेच काम होतं, तुला कामच ते करायला पाठवलं, तर हरकत कशी कशी असेल? हां, तुला काहीही काम नव्हतं, तुला कसलंही डॉक्युमेंटेशन काही नव्हतं, फक्त एक दिवस ते उसाचा रस प्यायला कुठेतरी गेली काम सांगून बस. त्या व्यतिरिक्त नुसती आपली उंडगेगिरीच करत होती. हिला कसलं काय काम होतं, काहीच काम नव्हतं. ही इथे फक्त गोळा करायला आलेली भीक, पण आणि बाकी ते भिकेवर आता जाऊन करणार आहे ना, इमले बांधणार आहे ना, त्याची सगळी शांती आणि हे ते सगळं शांतीत क्रांती करायला आलेली इथे. मोठी शहाणपणा सांगते, भक्तांना गंडवून चालली ताई आता. ती पोचली तिथे, 1 आठवडा आराम करून आपलं मस्त आपले तुम्ही कमवून दिलेले खाऊन पिऊन झुरके मारून पाला बिला त्याचा विकत घेऊन पुढचं 4 वर्षाची सोय करून बसली ती. तरी हे लोक आपलं अजून इथून विणकामचे सल्ले देत आहेत. शिवणकामाला हे घेऊन जा, आणि मशीन घेऊन जा, आणि हे घेऊन जा. अरे तुम्ही जा इथून, चालते वा नॉनसेन्स लोक, यडपट कुठचे. हट, मशीन आहे ना तुम्हाला घेण्याची गरज आहे, तुम्ही घ्या, आणि असेल ना घरात ऑलरेडी तर तुमची फाटलेली शिवत बसा. चांगली तुमची ताई एवढी ना हातभर फाडते तुमची दरवेळेला, टर्राने फरा, तरी पण आपले तोंड उचकटून आपले मोठं ज्ञान देत असतात. गँडू कुठचे कसले आवाज काढत होती.
चला मी थकले आता. आता मला हे सगळं करायचं आहे आणि आता मी आते आणि मी एवढं सगळं आता मी हे सगळं करायचं आहे आणि एवढं ठेवलं आहे. तर मम्मी माझ्याकडे बघते आणि मम्मी विचार करते आणि मला हे सगळं करता येतं आणि मला खूप चांगला अनुभव राहिला आहे नाही का. मी इतके वर्ष ट्रॅव्हल केलं आहे तर मला सगळं समजतं नाही का नाही का नाही का नाही का नाही का. आणि सतत ती चशू आणि माझी मम्मी मला सांगतायत आणि इकडे राहिले का तिथे राहिले का कोपऱ्यात तुम्हाला छोट्या छोट्या वस्तू मिळतील आणि सगळीकडे पडलेलं असेल, इथे असेल तिथे असेल. असं कोण करतं म्हणजे येऊन काय इकडे तिकडे असं टाकतं आणि काय करतं म्हणजे दुसऱ्याच्या घरी. भावाचं असलं म्हणून काय झालं, काय शिस्त वगैरे आहे का? स्वतःच्या घरात अशीच राहते का? हां, एका बाईने हिला चांगला सल्ला दिला तर कसं काय उद्धटासारखं उत्तर दिलंय बघा. ही मोठी शाणी, हीच मोठी. मला अनुभव राहतो, हा तुला अनुभव राहतो ग बाई. तुझ्यासारखा ठगेश अनुभव कोणालाच नसेल. इतकी ठग बाई आहे, इतकी म्हणजे कोणी हिला घरदारांनी काढली आहे, हिला कोणी उभं नाही करत. त्या आईला पण कणपट्टीवर ठेवून आणली. हिला कोणी म्हणजे कोणीच नाही. हे पहिलं आणि शेवटचं होतं, याच्या पुढे नाही कोण उभं करणार आहे हिला. बघतेच कसं काय हिची नाटकं. वेळोवेळी येईल ना तेव्हा वेळोवेळी हिची अजून रियालिटी समोर येणार आहे. आणि म्हणे की मला अनुभव राहतो. हा अनुभव राहतोच. असला अनुभव नकोच आहे आम्हाला, असला तुझ्यासारखा घाणेरडा खोटं बोलायचा अनुभव. इतकं खोटं बोलून बोलून कमावलेलं कुठे घालवणार आहे काय माहिती. दिसेलच ते पण एक दिवस, एक ना एक दिवस येईलच, आल्याशिवाय राहणार नाही. तर ही होती ती कॉमेंट. आता बघा या चंदडोक्याच्या मंदबाईला काय कळतंय का? म्हणजे ती बाई काय बोलते की आल्यावरती कुठलीही वस्तू आणली तर तू बॅगेत टाकून द्यायची. मग नंतर तू फक्त बॅगेत तुला कुठे काय ते फक्त तुला सेट करायचंय. म्हणजे जे तू म्हणत होती इथे कोपऱ्यात तिथे कोपऱ्यात सगळीकडे वस्तू मिळतील, पूर्ण घरभर पसरलेल्या, तसं न करता तू भलेही ते नंतर तू सॉर्ट कर ना. फक्त तुला सॉर्टिंग करायचं राहिलं असतं. पण बॅगमध्ये तरी तू ठेवून, एका बॅगमध्ये किंवा तुझे जे 2 बॅग आहेत त्याच्यात तुझी ती काय ती बॅग काय ती पिशवी आणलेलं झोला, त्या झोल्यामध्ये तरी ठेवून द्यायच्या सगळ्या वस्तू. नंतर मग तू करायचं कुठल्या कुठे ठेवायच्यात कुठल्या काय. तर म्हणत्या असं नसतं, सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं. वस्तू एकीकडे, ज्वेलरी एकीकडे, मेकअप एकीकडे. अगं बाई येडी, कोणाला शहाणपणा शिकवते म्हणजे काय. असं वाटतं ना अशी समोर असती ना खरंच म्हणजे ना हिला ना केली असती मी खरंच. म्हणून आहे ना ही कोणाच्या समोर पण येत नाही, कारण हिला माहिती आहे हिची लायकी दाखवून देतील लोक म्हणून. तर हिला ना काय म्हणताय ते लोक, म्हणजे तू कुठलं व्यवस्थित काय ठेवलंस काय तू व्यवस्थित. व्यवस्थित म्हणजे काय, इकडे तिकडे फेकणं आणि इकडे तिकडे कानाकोपऱ्यात सगळीकडे जिथे तिथे वस्तू टाकणं हे व्यवस्थित ठेवणे. ती बाई तुला सांगते काय? अगं बाई जरा म्हणजे कोणतरी काहीतरी चांगलं सांगते तर ते तरी शिकून घ्यावं माणसाने. आणि म्हणणार एक्सपर्ट आहे, म्हणणार एक्सपर्ट आहे. हा एक्सपर्ट आहे? कसली एक्सपर्टी तुमची? खोटं बोलण्या व्यतिरिक्त कसलीच एक्सपर्टी नाही आहे तुमची. कसलंच काहीही नाही आहे. अक्षरशः खानदान म्हणजे त्याच्यात पण खानदान एकदम अग्रेसर आहे. म्हणजे खानदानी सवय आहे खोटं बोलायची. ते मण्यारच्या ॲडमिशनपासून खोटं बोललेली आहे त्याची आई. ते अजूनपर्यंत म्हणजे त्याची आई खोटं बोलते, मण्यार खोटं बोलते, बोंबाळ खोटं बोलते, वैणा खोटं बोलते, मम्मे खोटं बोलते. सगळे खानदानी भामटे भुरटे आहेत. आणि काय तर म्हणे की बरं झालं मी एक्स्ट्राचं सामान नाही घेतलं आणि खरंच म्हणजे ना खरं माझा निर्णय एकदम बरोबर होता. अगं तुझं काय चुकतं? आमचंच चुकतं, आमचंच चुकलंय सगळं. तुझंच सगळंच बरोबर आहे. एक नंबरची लालायक बाई. काय एक्स्ट्राचं सामान? अगं सगळं एक्स्ट्राचंच भरलंयस तू. काय कामाचं काय भरलंय ते सांग. काही कामाची गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये. फालतूचं सामान भरायला आलीस. ते सामान पण भरणं ते निमित्त होतं. आता ते निमित्त म्हणजे इतकं आता आलीच आहे तर आणि इतकी कमाई होणारच आहे तर थोडं आपण मज्जा पण करूया, जरा शॉपिंग वगैरे करूया. आणि त्या व्यतिरिक्तही काही ना काहीतरी केलंच असेल टाईमपास. ते तर दाखवलंच नसेल, ते तर लुबाड काम केलंच असेल. कारण ते दाखवलं तर भक्तांचे एकदम डोळेच उघडतील ना. अरे बापरे, एवढे खर्च, एवढं कसं काय केलं? कसं केलं म्हणजे तुम्हाला ठगवून केलं. तुम्ही आहात ना, तुम्ही तिथेच, तुम्हाला काही माहिती नाही. फक्त लिंक मागा, तेवढीच अक्कल आहे आणि तेवढंच करणार आयुष्यभर. आणि लगेचच मी जसं आधी पण मल्टिपल टाइम्स बोलले की एकदम आता ह्या पॉडकास्टमध्ये पण बोलली आहे की एकदम कान देऊन पॉडकास्ट ऐकते आणि प्रूव्ह करायला येते. ते एडिटिंगचं पण सांगत होती की मी काल मला इतके झोप येत होते, मी इतके थकले होते खोटं बोलून 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 इतके थकलेले की मी झोपायची, मध्येच उठायची, एडिट करायची, मग परत झोपायची, मध्येच उठायची, एडिट करायची. किती खोटं ना. म्हणजे हे बोलायला पण कसं म्हणजे ती जीभ आहे ना
अरे अरे अरे, म्हणजे आता ना खरंच महाराज असते ना छाटली असते तुझी. आणि पुढची स्क्रिप्ट पण रेडी आहे मंडळी, एकदम रेडी आहे, भाकीत केलेलं आहे आणि स्क्रिप्ट पोचलेली आहे, एडिटिंग पण मण्यारने करून ठेवलेलं आहे सगळं. आता फक्त म्हणजे रिलीज करायचं आहे बस. काय तर मुली रडणार आहेत, खूप 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 रडणार आहे आणि मला माहिती आहे त्या नक्कीच इमोशनल होणार आहे आणि त्यांना माझी खूप आठवण येणार आहे आणि मी तिथे गेल्यावरती ते खूप रडणार आहे. मला माहिती आहे, मला माहिती आहे. हो हो, तुला माहितीच असणार ना, तुला नाही तर कोणाला माहिती असणार. रिहर्सल चालू आहे तिथे, तेच बघायला व्हिडिओ कॉल करत असेल 10 वेळा. बरोबर करतात की नाही, नॅचरल वाटलं पाहिजे, अजिबात फेक नाही वाटलं पाहिजे. रडायचं आहे, रडायचं आहे, रडायचं आहे. नाही रडायला आलं तर मग काय करायचं, मग चिमटे काढून कसं रडायला येतं त्याची पण प्रॅक्टिस वगैरे करून घेतली असेल. असं सगळं चाललं आहे, त्याच्यामुळे ती म्हणते की मी सतत व्हिडिओ कॉल करत असते. सो पुढची स्क्रिप्ट रेडी आहे आणि स्टे ट्यून फॉर अनदर व्हिडिओ अँड विथ दॅट कम्स अनदर पॉडकास्ट. सो स्टे ट्यून फॉर इट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, तसं तर मी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकलीच आहे, पण जे इंस्टाग्रामवर नाही आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना माणूस भेटतो, वस्तू मिळते आणि हरवलेलं सापडतं, अशा सर्व जणांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाकी समजने वाले समज गए, नहीं समजे वो पोगो देखो. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी, अबाउट दिस ठग फॅमिली. भेटू लवकरच नवीन पॉडकास्टसोबत. भामटीने पण उच्छाद बांधला आहे, तर भामटीवर पण लवकरच पॉडकास्ट येणार आहे. तर भेटू लवकरच. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.